हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलंच होतं की मी म्हणजे आजारी आहे, त्याच्यामुळे मला काल व्हिडिओ टाकता आला नाही आणि मग म्हटलं चला काहीतरी टाकू. हा व्हिडिओ मी बनवूनच ठेवलेला होता, पण मला व्हॉईस ओव्हर टाकायला टाईमच नव्हता, कारण की म्हणजे 2 दिवसापासून माझी सर्दीच बरी होत नाही. अजून पण तुम्ही माझा आवाज जर ऐकला असेल तर भरपूर सर्दी झालेली आहे मला. तर आज म्हटलं जाऊ तर संध्याकाळी टाकूया व्हिडिओ, म्हणून मग व्हॉईस ओव्हर इथे म्हटलं चला टाकून देऊया. आणि तरी 2 दिवस मी मशीन हातातच नाही घेतलेले. आता बघू उद्या काय टाकायचं. आता नवरात्रीचं शेवटचा दिवस आहे आज, उद्या दसरा आहे, खूप कामं आहे. त्याच्यानंतर आता महिना म्हणजे सुरू झाला आहे, किराणा पण आणायला जायचं आहे. तर बघू त्याचंच काहीतरी मी एक शॉर्ट क्लिप टाकणार आहे, कारण की भरपूर म्हणजे सर्दीमुळे मला काही होतच नाही. मशीनच घेतलेली नाही हातामध्ये. काय मला आता कळतच नाही माझं चॅलेंज कसं कंप्लीट होणार आहे, कारण आता थोड्या दिवसांनी मी पण ते चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी इथे नाही राहणार आहे. मी जाणार ते तुम्हाला नेक्स्ट सस्पेन्स येतो सगळ्यांसाठी. भरपूर जणांना माहिती आहे, पण जे माझे नवीन फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सस्पेन्स आहे की मी कुठे जाणार आहे. तर मी तुम्हाला लवकरच त्याची पण सिरीज चालू होऊन जाईल. तर आता हे सध्या तर आजचा माझा चॅलेंजचा 30वा दिवस आहे आणि अजून 20 दिवस बाकी. 20 दिवसामध्ये 20 वस्तू माझ्याकडनं काय माहिती कसं होणार आहे, बघू. होईल. सगळ्यांनी सपोर्ट करा जास्तीत जास्त मला. लाईक करत जा, म्हणजे व्ह्यूज इतके असतात, लाईक्स करा म्हणजे मला पण एक मोटिवेशन भेटतं अजून काहीतरी करण्यासाठी. तर नक्कीच मला सपोर्ट करा. तर इथे मी ना बेल्ट तयार करते, म्हटलं काहीतरी नवीन वेगळ्या प्रकारचा बेल्ट तयार करावा. तर मग ही पट्टी मी एक 5 इंचाची पट्टी होती, ती कापून घेतलेली आहे. लांबीला जसं बाळाचं डोकं असेल त्या हिशोबाने घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग मी इथे ना सेंटरला 2 टिपा मारून घेतल्या आहे. आणि जेवढी पट्टी आहे ना सेंटरची छोटीशी, तर तेवढंच इंचाचं आहे ना, अर्धा इंचाची माझ्याकडे हे अर्धा इंच पट्टीची इलॅस्टिक आहे. तर ती छोटी इलॅस्टिक टाकून घ्यायची, कारण छोटे बाळ असतात ना, त्यांना मोठा इलॅस्टिकचा बेल्ट वगैरे बनवला ना मग ते घालत नाही, कारण त्यांना रुततात ते. कारण जे जाड आणि मोठं इलॅस्टिक असतं ना ते खूप म्हणजे जास्त स्ट्रेच करावं लागतं, आणि जे छोटं बारीक इलॅस्टिक असतं ना ते जास्त स्ट्रेच नाही करावं लागतं, नॉर्मली असं स्मूथली स्ट्रेच होतं. त्याच्यामुळे ना मग त्याचा जो बेल्ट आहे ना तो डोक्यात घातला ना बाळाच्या, तरी पण आहे ना त्याला कळत नाही आणि डोक्याला रुतत नाही. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला तसंच बेल्ट बनवून घेऊया. आणि मग मी इथे हे बघा अशी टीप मारून घेतलेली आहे. 2 टिपा मारल्या आहेत सेंटरला, म्हणजे तेवढीच पट्टी बसेल त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर मग इथे चला तुम्हाला दाखवते, इलॅस्टिक टाकून इलॅस्टिक पण मी माप घेऊन घेतलं की एकदम अशी आल्हादपणे यायला पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याला फूल पण लावले, आणि फुलला आहे ना मी एक बटन पण लावलेलं आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते किती हाईटला किती झालेलं आहे. तर एक 17पर्यंत झालेला होता, 26 झाला आहे, 26पर्यंत. आणि ही इलॅस्टिक आहे, ही इलॅस्टिक तुम्हाला दाखवते इलॅस्टिक किती घेतलेली आहे. ते 2 वर्षाच्या बाळासाठी एक 17 इंचापर्यंत घेतलं आहे. 2 वर्षाच्या बाळासाठी म्हणजे एकदम आल्हादपणे डोक्यात घालता येतो, जेणेकरून बाळाला कळत पण नाही. आणि ज्या छोट्या मुलीचं मी ब्लाऊज शिवलेलं होतं तिच्यासाठीच हा बेल्ट शिवलेला होता मी. पण हा बेल्ट मला व्हिडिओ टाकायलाच जमलं नाही, कारण की तुम्हाला माहिती 2 दिवसापासून मी आजारीच होती. आणि त्याच्यानंतर बघा इथे ना अशा पद्धतीने ना ही छोटी पिन घेतलेली मी, आपली टाचन पिन असते ना तर ती घ्यायची, आणि त्याच्यामधून असं इलॅस्टिक टाकून घ्यायचं आहे. आणि इलॅस्टिक टाकून घेतल्यानंतर आहे ना दोघी साईडनी टिप मारून घ्यायची. दोघी साईडनी टिप मारून घेतल्यानंतर तुम्हाला मग हे करून घ्यायचं, दोघी लॉक करून घ्यायचं. आणि लॉक झाल्यानंतर व्यवस्थित
दोघांचे जे जॉईंट आहे म्हणजे दोघी साईड आहे ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचे, बाकी काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर मी एक छोटंसं फूल बनवून घेतलं आहे आणि ते फूल आहे ना बेल्टला लावलं आहे. ते लावताना मला काही व्हिडिओ काढताच आला नाही. आणि नंतर मग मी ते बेबीनी घातलेलं आहे ना, तर ते जे फूल आहे ना ते फूल डायरेक्टच मी लावलेले. म्हणजे अशा पद्धतीने पट्टी होती, एक उरलेला कापड होता, आता वाया नको जायला म्हणून म्हटलं चला असं फुल बनवूया. तर तो बेल्टला बो तर भरपूर बनवले, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलास, भरपूर सारे बो वगैरे बनवलेले. तर म्हटलं चला हे तेच काय बनवायचं, तर काहीतरी वेगळं बनवू म्हणून मग मी फुल बनवून घेतलं. तर इथं अशा पद्धतीने मी मोठ्या टिपा मारल्या, म्हणजे आपलं जी सुईदोरा असतं ना हात शिलाईनी, तर मोठ्या टिपा मारून घेतल्या आणि कड्या काढायला आणि त्याच्यानंतर ते असं ओढून घेतलं आणि गोल करून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बटन टाकलेले आणि बटन टाकून ते शिवून घेतलेले आणि व्यवस्थित असं लॉक करून घेतलेलं, पूर्ण लॉक करून, मतलब सेंटरला असं थोडंसं होल दिसत होतं ना, तर ते लॉक करून घेतलं व्यवस्थित हात शिलाई देऊन. आणि त्याच्यावरती एक आहे ना बटन लावून घेतलं आहे आणि बटन लावून तर ते प्रॉपर असं लॉक करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे फूल बनवलं आहे ते मी ते बेल्टला अटॅच करून घेतलं आहे, ते पण हात शिलाई काढूनच अटॅच करून घेतलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा आहे, डायरेक्टच तिने घातलेलं आहे. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि खरंच म्हणजे खूप साऱ्या वस्तू असं तुम्ही घरबसल्या बनवू शकता, ज्या घरच्या गृहिणी आहेत त्यांनी. तर नक्कीच क्लास वगैरे करण्याची पण काही गरज नाही, पैसे वगैरे घालवण्याची. तर ज्यांना घरच्या घरी बनवायचं आहे त्यांनी असेच यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघून तुम्ही बनवू शकता. हे बघा अशा पद्धतीने याचं फूल झालेलं आहे आणि त्याला मी एक बटन अटॅच करून घेतलं आहे जरा छान वाटावं म्हणून. आणि हे फूल मी डायरेक्ट अटॅच केले. तर चला तुम्हाला दाखवते फायनल व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.